नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 यामध्ये घरकुल बांधणीसाठी 50,000 रुपयांची वाढ झाल्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांच्या तोंडून ऐकला असाल. तर याबद्दलचा शासन निर्णय अद्याप झालेला नव्हता, पण आता शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आपल्याला जर घरकुल मंजूर झाला असेल तर हे 50,000 रुपये नेमके कोणत्या हप्त्यामध्ये मिळणार आहे. मागील एक व्हिडिओ आपण बनवण्यात आलेला होता की 1 ते 4 हप्ते हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला भेटतात. उदाहरणार्थ पाया लेवल, जोता लेवल, छत लेवल आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 4 हप्ते हे आपल्या खात्यावरती येत असतात. तर आपल्याला दुसरा हप्ता कसा मिळवायचा याबद्दल कमेंट करा. मी नक्कीच त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ जरूर बनवेल. पण आपलं घरकुल मंजूर झालेलं आहे. पूर्वी 1,20,000 रोजगार हमी शौचालयाचे मिळून 1,58,000च्या आसपास आपल्याला रक्कम मिळत होती. आता यामध्ये वाढ होऊन 2 लाख ते 2,10,000 रुपयेपर्यंत मिळणार आहे. याचा शासन निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. चला तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 24-25 ते 28-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत पहा, राज्य शासन आता 50,000 रुपये त्यामध्ये वाढ करणार आहे. तारीख आहे पहा 4 एप्रिल 2025 रोजीचा हा GR आहे. या GR मध्ये महत्वाची बाब तुम्हाला सांगतो. सर्वांसाठी घरे केंद्र शासनाचे धोरण असून पहा, वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या आवास योजना आहेत. तसेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 सन 16-17 ते 21-22 या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 24-25 ते 28-29 या कालावधीसाठी सुरू केला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत राज्य शासनाला 19.66 लाख म्हणजेच 20 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. 20 लाख मध्ये तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट हप्ता कसा मिळवायचा संपूर्ण माहिती आपल्याला भेटत राहील. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. वरील बाबी विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. आता पाहूयात आपण शासन निर्णय नेमके 50,000 कसे मिळणार. उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. एक पहा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 24-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. पहा, 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. पण ते कसे पहा, या 50,000 रुपया रकमेमधून 35,000 रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तुम्हाला 35,000 घरकुल बांधकामासाठी मिळणार आणि 15,000 इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करिता. किती? 15,000 हे 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणा करण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. म्हणजे मिळणार तुम्हाला 35,000 घर बांधकामासाठी, 15,000 तुम्हाला छतावरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणा करणार नाहीत त्यांना सदरील 50,000 रुपये अनुदान देय असणार नाही. म्हणजे तुम्हाला छतावर सौर ऊर्जा बसवण्यासाठी 15,000 अनुदान आणि 35,000 हे घरकुल योजनेसाठी. समजून घ्या, म्हणजे तुमच्या घरकुल बांधकामासाठी 50,000 रुपये नाही आहेत, 35,000 रुपये मिळणार आहेत. हेच या शासन निर्णयामध्ये आहे. आणि 15,000 रुपये आपल्या छतावरती जे सौर प्रकल्प बसवणार आहात, छतावर सौर ऊर्जा घर बसवणार आहात त्यासाठी आहे. तर पहा, राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेचे
मंजूर उद्दिष्टाकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने उद्दिष्ट न घेता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 24-25 ते 28-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी. पहा, याबद्दलचा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि आता 50,000 रुपये तुम्हाला अनुदानात वाढ हे 35,000 प्लस 15,000 असे असणार आहे. तर समजून घ्या, शासन निर्णय आलेला आहे. पूर्वी तुम्हाला किती रक्कम मिळत होती, मागील एक व्हिडिओ बनवलेला होता, तो व्हिडिओ हा व्हिडिओ सप्ताहाच पहा. त्यामध्ये तुम्हाला 35,000 रुपये बांधकामासाठी आणि 15,000 रुपये हे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी म्हणजेच 50,000 रुपयांची वाढ झालेली आहे. म्हणजे तुमच्या अनुदानात पूर्वी 1,20,000 रुपये घरकुल बांधकामासाठी आणि आताचे 35,000 म्हणजे जवळजवळ 1,55,000 रुपये तुम्हाला घरकुल बांधकामासाठी 1,55,000 आणि तुम्हाला रोजगार हमी योजनेतून जी मजुरीची रक्कम होती ती 26,730 आणि जर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी अनुदानास तुम्ही पात्र असाल तर ते 12,000 असे टोटल तुम्ही करा आणि तुम्हाला किती मिळते हे तुम्ही कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. पाहूयात किती लोक करेक्ट उत्तर देतात. घरकुल योजनेसाठी किती अनुदान मिळतं? जे 2,10,000 म्हणत होतो ते आता किती मिळतंय हे तुम्हीच सांगा. याचबरोबर तुम्ही जर घरकुल योजनेत नाव असेल, पहिला हप्ता 15,000 रुपयांचा तुमच्या खात्यावरती आला असेल तर दुसरा हप्ता जो 70,000 रुपयांचा असतो तो कधी मिळतो, त्यासाठी कोणता अर्ज करावा लागतो, याबाबत तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करा. नेक्स्ट म्हणजे उद्याच तो व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येईल की पहिला हप्ता 15,000 रुपयांचा मिळाला पण नंतरचा 70,000चा, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता कसा मिळवायचा. जरूर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. कमेंट खूप महत्वाच्या आहेत. 50,000 रुपये अनुदानात वाढ याचा शासन निर्णय आपण पाहिलात. आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.